एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। लोकसभेनंतर विधानसभेतही पिपाणी चिन्हाचा तुतारी वाजवणारा माणूस या शरद पवारांच्या चिन्हाला फटका बसल्याची चर्चा आहे। खुद्द अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटील यांनी तशी कबुलीही देत आपल्याला पिपाणीचा लाभ झाल्याचं म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पिपाणी चिन्हाचा फटका बसल्याची चर्चा आहे। जवळपास 10 ते 15 जागांवर तुतारी वाजवणारा माणूस आणि फक्त तुतारी अर्थात पिपाणी नावाच्या चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक जागा पडल्याचं बोललं जातं। खुद्द अजित पवार गटाच्या वळसे पाटलांनी देखील आपल्याला पिपाणीचा फायदा झाल्याची कबुली दिली। आंबेगावात वळसे पाटलांना 1,06,888 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकमांना 1,05,365 मतं पडली। वळसे पाटलांचा 1,523 मतांनी विजय झाला। पण याच मतदारसंघात पिपाणी अर्थात तुतारी चिन्हावर देवदत्त निकम नावाचेच दुसरे उमेदवार उभे होते। त्यांना 2,965 मतदान मिळालं। त्यामुळे वळसे पाटलांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला। लोकसभेला फटका बसल्यानंतर निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने धाव घेत पिपाणी चिन्हामुळे होत असलेल्या गोंधळावरून ते चिन्ह हटवण्याची मागणी केली होती। लोकसभेला साताऱ्यात भाजपचे उदयनराजे तुतारी आणि पिपाणीच्या घोळामुळे जिंकले होते। याची जाहीर कबुली खुद्द अजित पवारांनीही दिली। मात्र निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह हटवण्यास नकार दिला। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। बारामतीतला वाट लावली, माढ्यात वाट लावली, ते सातारला त्या पिपाणीनं वाचवलं। तुतारी सारखी पिपाणी दिसली, 45,000 मत पिपाणीला गेली। झाला आमचा राजा वाचला बाबा, 13वे वंशच आमचे वाचले। त्याच्यामुळे काहीतरी आमची थोडीफार इज्जत राहिली। असला सगळा ते निकाल। मुरली काका आमचा निवडून आला। हो, हे खरं आहे। ट्रम्पेटनी काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला। पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही। दादांनी ते स्टेटमेंट केलेले निवडणुकीमध्ये तसं खरं तर झालंही होतं काही अंशी, आणि हा जो संभ्रम निर्माण झाला होता त्याचा फायदा निश्चित राजांना झालेला आहे। परंतु असं प्रत्येक ठिकाणी होत नसतं। अनेक ठिकाणी पिपाणी तुतारीचे चिन्ह घेऊन दुसरे उमेदवार निवडून आले असते। परंतु एखाद्या ठिकाणी जर असं झालं असेल तर निश्चित त्याबद्दल त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे। बेलापुरात संदीप नाईक भाजपच्या मंदा म्हात्रेंकडून 377 मतांनी पराभूत झाले। पिपाणीच्या उमेदवारांना 2,860 मतं मिळाली। आंबेगावात देवदत्त निकमांना दादा गटाच्या वळसे पाटलांनी 1,523 मतांनी पराभूत केलं। इथे पिपाणीवर उभ्या असलेल्या दुसऱ्या देवदत्त निकम नावाच्या उमेदवारानं 2,965 मतं घेतली। पारनेरमध्ये राणी लंके अजितदादाच्या गटाच्या दातेंकडून 1,526 मतांनी हरल्या। पिपाणीच्या उमेदवारांनी इथे 3,582 मतं मिळवली। परंड्यात राहुल मोटेंना शिंदे गटाच्या तानाजी सावंतांनी 1,509 मतांनी पराभूत केलं। पिपाणीच्या उमेदवाराला या ठिकाणी 4,446 मतं मिळाली। शहापुरात पांडुरंग बरोरांचा दादा गटाच्या दौलत दरोडांनी 1,672 मतांनी पराभव केला। पिपाणी उमेदवाराला 3,892 मतं पडली। घनसावंगीत विधानसभेत राजेश टोपे शिंदे गटाच्या हिकमत उढाणांकडून 2,309 मतांनी हरले। इथे पिपाणीच्या उमेदवाराला 4,830 मतं पडली। केजमध्ये पृथ्वीराज साठे भाजपच्या नमिता मुंदडांकडून 2,678 मतांनी पडली। पिपाणीच्या उमेदवाराला 3,559 मतं मिळाली। अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद यांना दादा गटाच्या सना मलिकांनी 3,378 मतांनी पराभूत केलं। पिपाणीच्या उमेदवाराला या ठिकाणी 4,075 मतं मिळाली। यातला एक योगायोग म्हणजे बीड लोकसभेला ज्या अशोक थोरात नावाच्या उमेदवाराला पिपाणी चिन्ह मिळालं होतं त्याच उमेदवाराला 4 महिन्यानंतर यंदाच्या केज विधानसभेतही पिपाणी चिन्ह मिळालं।
लोकसभेला बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंविरोधात 6,553 मतांनी जिंकले. पण तुतारी अर्थात पिपाणीवर लढलेल्या अशोक थोरातांना 54,850 मतं मिळाली होती. यंदा केज विधानसभेत पृथ्वीराज साठेंना हरवून भाजपच्या नमिता मुंदडा 2,678 मतांनी जिंकल्या आणि पिपाणीवर लढलेल्या अशोक थोरात यांना 3,559 मतं मिळाली. विशेष म्हणजे तुतारी हे चिन्ह आपलं असून यात काही घोळ असेल तर तो निवडणूक आयोगाकडूनच झाला आहे, आमच्याकडून नाही, असं स्वतः अशोक थोरात यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हटलं होतं. माझाच आरोप आहे की माझंच मतदान त्यांनी खाल्लेलं आहे. कारण त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. कारण माझं चिन्ह ओरिजिनल तुतारी आहे. कारण निवडणूक आयोगाची चूक आहे, ती आमची चूक नाही. निवडणूक आयोगाने जर ते चिन्ह जर खुल्या ह्याच्यामध्ये जर दिलं नसतं तर ते तुतारी चिन्ह कुणालाच मिळालं नसतं. आता हे निवडणूक आयोगाची चूक आहे. आता ओरिजिनल आमचं चिन्ह नावावर काय तुतारी, त्यांचं काय माणूस वाजवणारा तुतारी आणि आमचं काय तुतारी. मग त्याच्यामध्ये आता निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे ना तो. आणि मी तर माझे 100% प्रयत्न केलेत, माझ्या लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे, मी माझं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. मग त्याच्या पलीकडे आपल्याला काय सांगू शकतो त्यांचा काय आरोप आहे काय आहे. यापूर्वी तुम्ही निवडणुका लढवल्या होत्या आणि त्या निवडणुकामध्ये कसा प्रतिसाद मिळाला? मला मी 2014ला लोकसभा लढवलेली आहे. त्या ठिकाणी मला 3,500 मतदान पडलं होतं. त्याच्यानंतर 2019ला उभा राहिलो होतो, त्याच्यामध्ये मला 9,500 मतदान पडलं. आणि 2024ला मला आता दिसतंय तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की मला हे मतदान 54,000च्या आसपास पुढे गेलेलं आहे. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नॉस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नॉस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. महेंद्र मुधोडकर, TV9 मराठी, बीड. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.